महाराष्ट्रातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी जनादेश टीव्ही न्यूजच्या उद्योग क्रांती एक्सप्रेसचा नवा उपक्रम। महाराष्ट्रात प्रत्येकाच्या हाताला काम हवे। पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिली नाही। दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूंवर दरवाढ होत आहे। यामुळे वाढणारी महागाई, विद्यार्थी वर्गाचा शिक्षणाचा खर्च, नोकऱ्यांअभावी वाढती बेरोजगारी तसेच एका व्यक्तीच्या कमाईवर घर चालवणे मुश्किल होत आहे। याच उद्देशाने जनादेश टीव्ही न्यूज आता महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेत आहे। यासाठी उद्योग क्रांती एक्सप्रेस या नवीन संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक अनोखा उपक्रम राबवणार आहे। याच अनुषंगाने आजपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमात महाराष्ट्र कामगार संरक्षण संघटनेच्या महिलांना गृहउद्योग मिळवून देण्यासाठी जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुलकर, ग्रीनफंड निधी बँकेचे संचालक प्रकाश कासार, उद्योग क्रांतीचा विभाग सांभाळणारे विजय मोहिते तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, ठाणे विभाग प्रमुख करण राठोड, संघटनेचे खजिनदार रोहित शिर्के आणि मानपाडा, वारलीपाडा, शांतीनगर येथील महिला जनादेश टीव्ही न्यूजच्या कार्यालयात रोजगार निर्मिती आणि वितरण या संदर्भात मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। या मीटिंगमध्ये संपादक मंगेश प्रभुलकर यांनी घरगुती उद्योगासाठी मानसिक तयारी तसेच फायदा व नुकसान या बाबतीत समस्यांचे निवारण याविषयी आवश्यक ती माहिती महाराष्ट्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व उपस्थित महिला वर्गाला दिली। या चर्चासत्रामध्ये महिला वर्गातील आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली। या चर्चासत्रानंतर जिल्हाध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया मांडली। प्रश्नांची उत्तर काय होती थोडा प्रश्न जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम। आज आम्ही इकडे ठाण्यामध्ये एक आपलं ग्रीन फंड लिमिटेड यांची इथे आमचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये आणि प्लस आपले जनादेश टीम न्यूज याच्या ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत तिकडे। आणि ते येण्याचं कारण असं आहे की आमचे जे जेवढी महिला आहेत, ठाण्यातली महिला आघाडी आहे, त्यांना एक घरगुती काम मिळवून देण्यासाठी आम्ही आमची झटपट जी चालू होती की आज आपले जे आहेत त्यांच्याकडनं आमचं आज समाधान झालेलं आहे। आणि बरेचसे प्रश्न महिलांचे होते, त्या प्रश्नामुळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज आम्ही कमीत कमी 1 तास इकडे मीटिंग झाली आमची। ह्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळे प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ह्याच्या पुढे जे आम्ही सगळे मिळून जे काम करू की आमचे जे महिला मिळून जे काम करतील ते मोठ्या प्रमाणात काम करू। आणि आमचे जे प्रभुलकर साहेब आहेत ते आमचे मार्गदर्शक असतील, आमचे सरचिटणीस आपले खजिनदार आहेत इकडचे आणि आम्हाला हर टाइम ते गाईड करतात। आमचे करण राठोड साहेब आहेत, ते एव्हरी टाइम करण राठोड जे आहे हे आम्हाला एव्हरी टाइम म्हणजे जिथे जाईल तिथे म्हणजे एक सपोर्ट आहे संभाजी ब्रिगेड आणि आपल्या संघटनेला। प्लस आमचे मॅडम आहेत उपाध्यक्ष वारलीपाडा, आपले सविताताई आहेत, आपले अनुराधाताई जे आहेत ते कळवा विटाचे उपाध्यक्ष आहेत, आमचे अश्विनीताई आहेत जे वारलीपाडा शांतीनगर आहे यांचे उपाध्यक्ष महिलांचे, आणि आमचे आशाताई जे आशाताईंनी आजपर्यंत खूप आजपर्यंत कष्टच करत आलेत आयुष्यामध्ये। आणि आज असं मला वाटतं की त्यांना त्यांचं गेले 3-4 महिने आमचं तेच चालू की लवकरात लवकर महिलांना काम मिळावं, पण आज सगळं कुठेतरी समाधान वाटतंय की बाबा इथून आपलं काही होणार, म्हणजे प्रवृत्त यांच्याकडनं काम होईल। आणि प्लस आपले आमचे जे नवीन जॉईन झालेले आहेत गुरव मॅडम, त्या गुरव मॅडम पण आमच्या बरोबर आहेत, पण आमचे युवाचे सदस्य आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते पण मेहनतीने काम करतील। आणि प्लस आमचे हे साहेब आणि प्लस त्यांचे मिसेस पण इकडे आलेले आहेत, ते पण आलेले शांतीनगरमधनं। आणि मला असं तरी वाटतं की आज सगळ्यांचं प्रश्नांना उत्तर मिळाले आणि आम्ही ह्याच्या पुढे एक जोराने काम करू। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम। जसं तुम्ही आता सरांनी सांगितलं की बहुतेकांच्या प्रश्नांची उत्तर बहुतेकांना मिळालेली आहे, तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आज असं आवडेल की खरोखर तुम्हाला प्रश्नांची उत्तर मिळाली का? आम्हाला खूप आनंद झाला की याच्याकडून महिला जास्त प्रवृत्तीतील काम करणे, जास्तीत जास्त कसं महिला आम्ही एकत्र आणू त्यातनं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। आता या महिलांना लवकरच घरातून करण्याजोगे छोटे उद्योग देण्यात येण्याचे प्रयोजन करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।